नाफेड आणि एनसीसीएफच्या मार्फत मार्केटमधून थेट कांद्याची खरेदी करावी। नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत थेट मार्केटमधून कांद्याची खरेदी करावी असे आदेश देण्यात आले होते। मात्र सध्या तरी मार्केटमधून या ठिकाणी खरेदी होत नाही। आपल्यासोबत नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत। सर, काय नेमकं कारण आहे की नाफेड आणि एनसीसीएफच्या मार्फत या ठिकाणी खरेदी होत नाहीये? काय समोर आले कारण? नाही, काही टन खरेदी ऑलरेडी झालेली आहे असं बोलणं योग्य नसणार आहे की खरेदी होत नाही। 2-3 विषय आपण लक्षात घ्या। एनसीसीएफ आणि नाफेडचे जो एम्पॅनल्ड सोसायटीज आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहे, जो नाशिकच्याही शेतकऱ्यांमध्ये तयार करण्यात आलेली संस्थान आहे, त्यांची जो खरेदी प्रक्रिया आहे, केंद्रीय वखार महामंडळनी जो भाडेवर घेतलेले जो म्हणजे जो गोदाऊन होते त्या ठिकाणी ते खरेदी प्रक्रिया करत होते। त्याच्यामध्ये जो निर्णय झाला की ते बाजार समिती म्हणजे APMCच्या आतमध्ये ते खरेदी होणार आहे। त्याच्यानंतर त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। त्याच्यामध्ये 2-3 अडचणी सुरुवातीच्या दिवसात आले। नंबर 1 की सोसायटीची रजिस्ट्रेशन म्हणजे ॲज ट्रेडर APMCमध्ये जो लायसन्स असतो ते काढण्याची वेळ आली होती। दुसरी गोष्टी त्याचे जो बँक डिपॉझिट या जो बँक गॅरंटी असतो त्याला काढायला 1-2 दिवस काही सोसायटीला लागला। तिसरी गोष्टी त्याच्यामध्ये म्हणजे जागाची उपलब्धताचा एक विषय होता। एकच त्या ग्रेडिंग वगैरेच्या पण साठी जागा लागत होता, तो त्या पण आता सगळ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या गोष्टीमुळे याच्या जो योजनाचा जो मूल उद्देश आहे ते मूल उद्देश आहे की बाजारचे रेट वाढवायचे। जो MAPPच्या जो फॉर्म्युलाप्रमाणे जो रेट निघाला होता ते 1580 रुपये होता आणि आज प्रति क्विंटल। आणि आज अगर साधारणतः ग्रेड A आणि ग्रेड URS जो कांदा आहे त्याचा अगर आपण विचार केला तर त्याचा बाजार रेट 2100 से 2400 रुपयाच्या रेंजमध्ये आज के रेटमध्ये आहे विभिन्न बाजार समितीमध्ये। तो यामुळे जो शेतकरी आहे त्याला जास्त चांगला प्राइस रिअलायझेशन होत असल्यामुळे ते त्या ठिकाणी पण विकत आहे। आणि आपला आता यही आहे की कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये अडचणी येऊ नये। तो EKYCचा विषय असेल ते आपण बाजारात करून देण्याची सोय करून दिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण प्रयत्न करतोय। MEPPचे दर आणखी वाढवण्याच्या संदर्भात मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती। या संदर्भात काही निर्णय अपेक्षित आहे का? MAPPचा जो दर आहे ते वीकली सायकलनी चालतो आणि त्याच्यासाठी एक स्पेसिफिक सायकल आहे। त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला बेस्ड आहे। त्याच्यामध्ये मॉडेल प्राइस म्हणजे ज्या रेटवर सर्वाधिक व्हॉल्यूम खरेदी झालेली असेल बाजारात, आणि दुसरा जो मॅक्सिमम प्राइस ज्या रेटवर सर्वात हायेस्ट व्हॅल्यू जो कुठले कांद्याचे यांना मिळाला असेल क्विंटलच्या दर, त्याच्या ॲव्हरेज काढून ते MAPPचा दर ठरतो। जसं जसं मॅक्सिमम प्राइस वाढेल आणि ज्या व्हॉल्यूम ज्याच्यावर सर्वाधिक रेट रिअलाइज होईल, या 2 गोष्टी अगर झालं तर ऑटोमॅटिकली प्राइस वाढत जातो। सर, मान्सूनचं आगमन होणं खरं तर अपेक्षित होतं। मान्सून थोडा लांबलेला आहे। अल निनोचा धोका जो आहे तो देखील या ठिकाणी संभवतोय। काय नेमकं नियोजन आहे नाशिक जिल्ह्यामध्ये? एल निनोच्या धोक्याच्या संदर्भात सर्व शेतकरीचे जो सोसायटीज असेल, ग्रामपंचायती असेल, सर्वांना आपण कल्पना दिली आहे की धूल पेरणी म्हणजे हवामानचा अंदाज घेऊन, बिकॉज ते वेळोवेळी जो आपला विभिन्न ॲप्सच्या माध्यमातून जो सूचना मिळत आहे आणि प्रसार माध्यमातून जो सूचना मिळत आहे त्याचा अभ्यास करूनच शेतकऱ्यांनी आपल्या पेरणीच्या आणि कुठले पीक घ्यायच्या त्याचा विचार करून त्यांनी घ्यावा, या एक गोष्टी आपण सांगितलेलं आहे। शॉर्ट टर्म पीक घेण्याची पण आपण सूचना देतो, क्योंकि एल निनोचा जो विषय ते काही दिवस नंतर म्हणजे सुरू होण्याची अपेक्षा दर्शवण्यात आलेली आहे। तो काही शेतकरी यावेळी शॉर्ट टर्म पीक घेण्याच्याबद्दल पण विचार करत आहे। या सगळ्या गोष्टीचा अगर आपण विचार केला तो एल निनो म्हणजे पाऊस लांबला असेल तरी नाशिक जिल्ह्यामध्ये 3 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत। एक जो आपला पश्चिम घाटचा जो सुरगाणा पेठ, त्र्यंबक, इगतपुरीचा झोन आहे। दुसरा जो जस्ट घाटाच्या खालचा जो भाग आहे, दिंडोरी, कळवण, नाशिक, सिन्नरचा काय भाग, ये झोन आहे। आणि तो तिसरा भाग आहे जो आपला लोअर रायपेरियन झोन जो आपण म्हणतो, मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर, निफाड, चांदवड या भागाचा आहे, देवला, तो या भागाचा एक झोन आहे। तो या तिसरे झोनमध्ये मागच्या वर्षी पावसाचं प्रमाण 100% पेक्षा जास्त होता आणि त्यामुळे त्या ठिकाणचे जो जलसाठा आहे आज पण व्यवस्थितपणे उपलब्ध आहे। पाणी टंचाईचा जो भाग आहे या तिसरे झोनमध्ये जास्त असायचा आणि त्यामुळे पाऊस लांबला असल्यामुळे आणि तिथे जलसाठा मागच्या वर्षी जास्त पाऊस, साधारणपेक्षा जास्त पाऊस पडला असल्यामुळे सॉईल मॉइश्चर असेल या त्या ठिकाणचे जो पाणीचे जो साठा आहे ते भरलेले आहे, त्या एक आपल्याला म्हणजे आनंदी गोष्टी आहे। आणि जो आपला सुरगाणा पेठ, त्र्यंबक, इगतपुरीचा जो डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी पाणीचा रन ऑफ जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी काही भागामध्ये पाणी टंचाई दिसतोय, परंतु टँकरची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेने फार मोठ्या प्रमाणात कमी आहे आणि तालुकानिहाय कमी आहे। आणि मध्यम आणि मोठ्या प्रकल्पमध्ये आज पाणीचा साठा 30-40% रेंजमध्ये पण आहे। आणि जो छोटे धरण असेल ते जो मायक्रो आणि स्मॉल इरिगेशन प्रोजेक्ट्स आहे
त्या ठिकाणी 10 ते 15% रेंजमध्ये आहे. परंतु त्याच्यावर वॉटर सोर्सेस मेजरली पाणी पुरवठ्यासाठी नसतो. आणि ज्या भागामध्ये मागच्या वर्षी टँकर होते परंतु यावर्षी नाही आहे, त्या सगळ्या गावाला आपण भेट देण्याची पण सूचना दिलेली आहे. वीज पुरवठा अखंडित ठेवण्याची सूचना देण्यात आलेली आहे. पाणीची स्वच्छताबद्दल पण लक्ष देण्याची सूचना देण्यात आलेली आहे. आणि आतापर्यंत नियोजनमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. आणि आपण याच्याबद्दल एक कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टम एक स्थापन आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि याचा आपण प्रयत्न करतोय की पाणीचा सुयोग्य वापर कसा करता येईल त्याच्याबद्दल परिपूर्ण प्रयत्न आहे. खूप धन्यवाद सर. तर आपण बघतोय की अल निनोचा धोका जरी असला तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आता येणाऱ्या एकूणच पावसाळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचा काम जे आहे ते सध्या सुरू आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.